आजचा आपला प्रवास होणार आहे रायगडचा. तर नमस्कार मित्रांनो, माझं ऋतिक शिंदे आणि पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा आपला प्रवास होणार आहे रायगडचा, ज्यासाठी आपण दरवर्षी जातो. मागच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल कुठे गेलो आपण रायगडला राज्याभिषेकासाठी. सेम टू सेम आपण राज्याभिषेक चाललो आहे. आपली गाडी समोर रेडी आहे, पब्लिक सगळी रेडी आहे. आता ते लेट होतोय, पटकन जातो. पुढे काय होतं तुम्हाला सांगतो. ओके चला मग. तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी इंट्रोड्यूस केलं की आम्ही रायगडला चाललो राज्याभिषेकासाठी. तर गाडीमध्ये कोण कोण त्यांचे इंट्रोड्यूस करतो. तर आमचे चालक आणि गाडीचे मालक म्हणजेच पंकज शेठ, ते आता तिकडे समोर तुम्ही बघू शकता. पंकज मागे बघ. इकडे आहे अभिषेक, सकाळी सकाळी आले मुरबाडवरनं तो. आणि आमच्यासोबत सिद्धेश आहेत. सिद्धेश नंतर आमच्याकडे आहेत काटकसर करणारे रितेश आहेत. पेट्रोल स्पॉन्सर केले भाई, पेट्रोल स्पॉन्सर केले. वेदांत माझ्यासोबत आहे, तो साहिलचा भाऊ आहे. आणि साहिलच्या भावाचा दुसरा एक भाऊ आहे, त्याचं नाव काय दर्शन. आणि त्यासोबत सगळ्यात मेन साहिल मिराशी, थँक्यू फॉर दिस गाडी. तर आम्ही चाललो आता रायगडला. चला थेट जाऊया. तुम्ही जरा गाड्या रस्त्यांचे हे घ्या. थोडा गाडीचा प्रॉब्लेम होतोय की गाडी तिला पिकअप भेटत नाही काही. आणि आता आम्ही जवळपास माणगाव पोहोचणे. पुढे पाऊस भरलेला आहे, बघू शकता फुल पाऊस भरला आहे. रायगडला जायला 2 तास अजून बाकी आहेत. प्लस सी काय होते, पब्लिक फुल एक्सायटेड आहे. पुढे काय होणार, कसं काय होणार आहे. फुल लास्ट टाइम जसं आम्ही प्लॅन न करता आलेलो आणि वांदे झालेले आमचे, सेम या टायमाला होणार नाही आहे असं मला वाटतंय. पण होऊन ह्याच्यावेळी हे होऊ शकतं. त्यामुळे ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण कोकणात आलेलो आता. आणि आता आपण पहिल्यांदा कोकणामध्ये येणार आहे. पंकजला विचारूया कोकणाचा एक्सपिरियन्स कसा त्याचा. पंकज, रुपेश मिसळ कुठे? रुपेश मिसळ सरळ सरळ 2 किलोमीटर भाऊ आहे. संपला विषय. भाई पंकज, मला सांग, तू पहिल्यांदा कोकणामध्ये कसं वाटतंय? मी सेकंड टाइम आलोय. गाडी पण कंडिशन आहे, त्यामुळे जरा भीती वाटते. बस लवकर पोहोचायचं आपल्या रायगड. चला 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 चला. नमस्कार, माणगावमध्ये पोहोचलेले आहोत. घेतलंय आता मम्मीने घरून चपाती आणि चटणी दिलेली आहे. बाकीचं आम्ही जेवण मागवलेच आहे. तो येईपर्यंत आम्ही हे खातोय. ही चटणी आहे ना, तुमचा ज्वालामुखी चालू करू शकते. समजून जा तुम्ही काय. सो खातो थोडासा. तर आता आम्ही जेवायला मागवलंय, सगळं व्हेज मागवलंय. व्हेजमध्ये दाखवतो मला काय. ही कोल्हापुरी आहे. आणि कुठेही भाजीची भाजी हां, ही तर संपलेलीच आहे. हे काय आणतो, मिक्स भाजी होती ही. आणि आता आम्ही रट्टा होतो जरा थोडंसं. पोरं जेवतात. ओके, सो आता जेवूया मस्त आणि मग पुढचा प्रवास करूया. चला. गडावर पोचायला आम्हाला थोडा लेटच झाला. त्यात गडावर गर्दी खूप वाढत होती, त्यामुळे टाइम वेस्ट न करता थेट गडावर पोचलो आणि टेंट लावला. पण तो टेंटच काय जो आमच्याकडनं लागला जाईल. तर मित्रांनो, आम्ही टेंट लावला आणि जो माझ्या टेंट होता तो तुटलेला टेंट आहे. तर भाई पोरं बघा काय जुगाड करते. आता मी घरना पेन आणलेत आणि चिकटपट्टी आणलेत. हा पेनचा वापर असा करतोय, हिच्या आतमध्ये चिकटपट्टी. हे वरचं निघतं ना, हे वरचं काय ते काढ ना. मग काय बोलतो तू? अरे भाई नाही 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 नाही. अरे दमला, उठ लवकर. कसा बसा टेंट लावला आणि थेट गेलो जेवायला. आणि ह्या जेवणासोबत आजचा दिवस इथेच संपला.
आणि शंभू महाराजांच्या पालखीनंतर आतमध्ये पूर्ण कार्यक्रम होईल शंभू महाराजांचा. आज शंभू महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आज आणि या जयंतीनिमित्त आज शंभू महाराजांची मागे पालखी जाते ती बघितली असालच. आणि आता पुढे आपण टकमक टोकावर जाणार आहोत. सध्या आता रिफ्रेशमेंटसाठी आपण लिंबू सरबत पिऊया. चला या. गोंधळ संपला आणि आम्ही थेट गेलो जेवायला. रात्रीचं जे जेवण होतं ते पंकजमुळे आम्हाला मिळालं आणि आजचा दिवस इथेच संपला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला रायगडवरचा तिसरा दिवस आहे आणि आज आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे शिवराज्याभिषेक. आणि आज त्यासाठीच आम्ही सगळे तयार झालेले आहोत. माझ्यासमोर सगळी पब्लिक आहे. तर ह्या त्यासाठीच आपण होळीच्या माळावर चाललेलो आहोत. होळीच्या माळावर जाऊ, इकडचा फुल टूर असेल कार्यक्रम बघूया आणि पुढे जाऊया राज सदरेमध्ये. तो कार्यक्रम बघूया आणि पुढची प्रोसेस आहे. आधी जे झालं ते जाऊ ते सगळं विसरून जा. खूप प्रॉब्लेम आले आम्हाला त्यामध्ये व्हिडिओ शूट करताना आला. सो आपण पुढे जाऊया आणि करूया. ओके. आपण राजसदेव आलेलो आहोत आणि आता समोर माझ्या दरवाजा आहे राजसदेवचा आणि माहोल बघताय एकदम सुंदर
लवकरात लवकर या पुढे. आयोगाला विनंती आहे, पालखी लवकरात लवकर पुढे घ्या. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. कात्यायनी नमोस्तुते. दाक्षायणी नमोस्तुते. या शुभ्रवस्त्रावृता या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति विरुद्ध सदा वंदिता. महासुरनदी ख्याता गया गंडकी गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती सरस्वती महायामी. ओम गंगे राजे छत्रपती झाले. राजांचा राज्याभिषेक झाला. परतीच्या पावलांनी नगरघरातून बाहेर पडताना आसमानाला उचलून टाकणारा भगवा फक्त एकच ग्वाही देत होता. या युगी पृथ्वीवर मच्छले बादशहा मराठा बादशहा. एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही. आणि आज आहे ज्येष्ठ शेत. आज आहे थांब ना.